In figure, line PR touches the circle at point Q. बघा इथे Q पॉईंट आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर. आपल्याला फिगरची हेल्प करून काय करायचे, क्वेश्चन आन्सर्स करायचे. आता आपण काय करूया, एक एक फिगर्स वेगवेगळ्या करून त्या ठिकाणी सॉल्व करू, म्हणजे सोपं जाईल. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सम ऑफ अँगल TAQ अँड अँगल TSQ. आता बघा TAQ आणि TSQ जर बघितलं याच्यामध्ये डायग्रॅममध्ये, तर हा अँगल आणि हा अँगल आहे. आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी दिलेलाच आहे की AQST इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे, सायक्लिक. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला माहिती आहे की अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. त्यांची बेरीज किती येते, 180. हा फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला पहिलाचा आन्सर भेटतं. अँगल त्या ठिकाणी TAQ प्लस अँगल TSQ इज इक्वल टू 180. हे झालं फर्स्ट आन्सर. सेकंड पॉईंट बघा, त्याच्यात त्यांनी फाइंड द अँगल विच आर कॉन्ग्रुएंट टू AQP. आता AQPला आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल फाइंड आउट करायचं आहे. आता याच्यासाठी 2 डायग्रॅम आहेत, नीट बघा. पहिला पॉईंट लक्षात घ्या, फर्स्ट पॉईंट नीट समजून घ्या. इथे PR ही टँजेंट आहे गणितामध्ये, अँड AQ इज ए सेकंड. AQ ही काय, सेकंड आहे. तर आपल्याला थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड यूज करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी अँगल AQP इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AQ करायचा. हा लक्षात ठेवा, म्हणजे हा पॉईंट आपल्याला इथे क्लिअर करायचा आहे. इथे हा अँगल हा त्या AQला AQ काय असतो, 1/2 असतो. आता याच्यातच थर्ड पॉईंट बघा, याच्यातच सेकंड पॉईंटमध्ये. बट आपल्याला माहिती आहे की इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आपल्याला अँगल ASQ इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AQ येणार. हा थेरम आहे. तुम्हाला माहिती आहे थेरम कसं रायटिंग करायचा. आता हे 2 पॉईंट चेक करू आपण. AQ आणि AQ सेम आला, याचा अर्थ आपण सांगू शकतो की अँगल AQP इज इक्वल, म्हणजेच कॉन्ग्रुएंट टू अँगल ASQ. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर भेटतं. पूर्ण डायग्रामवर डिपेंड आहेत, सगळे गणित डायग्रामवरच सुटतात. सेकंडमध्ये आपल्याला थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड यूज करायचं आहे, आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे. इथे पण सेम आहे ना, लक्षात घ्या. आता पुढचं आपल्याला काय प्रूव्ह करायचं, विच अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू QTS. आता QTSला आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल फाइंड आउट करायचे आहेत. मग पहिलं बघा, आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करूया इथे. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तुम्हाला माहिती आहे की QS हा इथे QTSमध्ये येतो, त्यामुळे आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करता येईल. अँगल QTS इज इक्वल टू
1/2 मेजर ऑफ आर क्यू एस. पण आपल्याला माहिती आहे की सेकंड पॉईंट म्हणजे हा पॉईंट आहे आपल्याला. आता सेकंड पॉईंट लक्षात घ्या याच्यातला की थेरम ऑफ बट बाय थेरम ऑफ angle between tangent and secant angle Q लक्षात घ्या हा SQR is equal to 1/2 measure of arc QS. आणि म्हणून या दोघांवरून जर पुन्हा बघितलं तर लक्षात येईल की angle QTS is equal to angle SQR. तर हे झालं आपलं उत्तर. आता चौथ्या पॉईंटकडे वळूया. चौथ्या पॉईंटला काय विचारलं त्यांनी? अँगल TAS 65 म्हणजे यातला TAS हा 65. बघा हा 65 आहे. डायग्राम काढलेली आहे इथे. आता याच्यामध्ये अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क जर यूज केला, बघा आपण त्या ठिकाणी अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. याच्यात अजून एक पॉईंट आहे लक्षात घ्या वरती ऑल्सो बघून घ्या पाहिजे तर अँगल QTS इज इक्वल टू अँगल QAS. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, सेम आर्कमध्ये येणार. आता हा पॉईंट लक्षात घ्या. अँगल TQS म्हणजेच TAS इज इक्वल टू अँगल TQS येणार. दोघांची पण व्हॅल्यू 65 होणार. याला कारण येईल अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क. कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात आणि त्यामुळे आपल्याला याचं उत्तर 65 भेटेल TQSचं. आता इथे बघा हा TQS पण किती भेटला? 65. आता आपल्याला काय करायचं आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम करायचं आहे यूज. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. अँगल TQS is equal to 1/2 measure of arc TS. हा TS त्या ठिकाणी आहे. आता TQSची व्हॅल्यू आहे 65 इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क TS झाला हा. म्हणजेच मेजर ऑफ आर्क TS इज इक्वल टू 65 इंटू 2 म्हणजेच 130. तर अशा पद्धतीने हे उत्तर भेटणार आपल्याला. एक एक पॉईंट व्यवस्थित डायग्रामॅटिक सॉल्व करा तर हे गणित सोपे आहेत. आणि यातला पुढचा पॉईंट आहे 5वा लास्ट. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे विचारलं काय पहिले बघून घ्या. इथे चौथा पॉईंट झाला आपला TQS. आता AQP आहे 42, SQR दिला आहे 58. बघा AQP. आता AQP बघा इथे AQ आणि P तो दिला आहे 42. मी व्हॅल्यू पुट आउट करतो तिथे. हा 42 आहे. आता AQS आपल्याला माहिती आहे. AQS किती आलेला आहे आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. AQS हा 65 आहे. हा 65 आणि SQR लक्षात घ्या. तर SQR त्या ठिकाणी AQS आहे. AQS आपल्याला काढायचं आहे. एक मिनिट याच्यात बघा. ते आता पॉईंट यूज करूया. अँगल्स इन लिनियर पेअर.
आता अँगल्स इन लिनियर पेअर कसे यूज करायचे बघा. पहिला अँगल दिला आहे AQP प्लस दुसरा अँगल आहे AQS प्लस तिसरा अँगल आहे SQR इक्वल टू 180. तर व्हॅल्यूज टाकूया याच्यामध्ये. इथे 42 प्लस आपल्याला AQS काढायचं आहे प्लस 58 इक्वल टू 180. आता याची टोटल म्हणजे अँगल AQS प्लस 100 इज इक्वल टू 180. अँगल AQS इक्वल टू 180 मायनस 100 म्हणजेच अँगल AQS आला 80. हा आला 80. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम यूज करा. बायसायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम अपोजिट साईडचा यूज करूया. म्हणजे अँगल ATS प्लस अँगल AQS इक्वल टू 180. म्हणजेच ATSची व्हॅल्यू काढायची आपल्याला प्लस AQS आहे 80. म्हणजेच ATS इक्वल टू 180 मायनस 80 म्हणजेच 100. तर अशा पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे. एकदम सोपी मेथड आहे. थोडं व्यवस्थित एक एक पॉईंट सॉल्व केल्याशिवाय हे गणित सुटत नाही. पुन्हा एकदा लक्ष द्या पूर्ण गणिताकडे. पहिलं बघा, पहिला क्वेश्चन जो आहे तो व्हॉट इज द सम ऑफ TAQ अँड TSQ. तर इथे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आहे. याच्यावरून तुम्ही त्याची ॲडिशन दाखवू शकता. सेकंड, फाइंड द अँगल विच आर कॉन्ग्रुएंट टू AQP. आता AQPला बघा इथे AQP आणि एक ASQ याच्यामध्ये एकात अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड आणि दुसरा बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करायचा. त्याच्यात AQP आणि ASQ भेटतो. त्यानंतर विच अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू QTS. आता QTSचे बघा एक अँगल टँजंट, एक इन्स्क्राइब्ड अँगल आणि एक थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. तर QTS आणि SQR तसेच QTS अँड QAS भेटतात. अँगल्स इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर TS65 तर TQS अँड RTS काढायचं आहे. तर TS65 तर हा अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट म्हणून तो त्या ठिकाणी आपल्याला 65 भेटतो. आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करून आपण TS काढू शकतो. तो येतो 130. आणि त्यातला लास्ट क्वेश्चन आहे AQP 42 आहे आणि SQR 58 आहे. त्याच्यावरती आपल्याला अँगल्स इन लिनियर पेअर यूज करायचं आणि त्यानुसार तुम्हाला 3 अँगल्सचे ॲडिशन 180 होते. याच्यावरून तुम्हाला AQS भेटेल आणि AQSवरून सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम यूज करून तुम्ही ATS फाइंड आउट करू शकता. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला पूर्णपणे सॉल्व करायचं आहे. या गणितामध्ये 2 सर्कल दिलेत. AB आणि CD ह्या टँजंट्स आहेत 2. आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता याच्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. लक्षात घ्या, हा कन्स्ट्रक्शन पॉईंट इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट पॉईंट आहे कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे ते पण समजून घ्या. आपल्याला काय करायचे आहेत तर हे पॉईंट एक्सटेंड करायचे आहेत. लक्षात घ्या, एक्सटेंड सेगमेंट AB and CD to intersect at पॉईंट आपण E घेऊया. आता तो इंटरसेक्ट करेल इथपर्यंत आपण त्याला जॉईंट करूया. पुढे बघा मी जॉईंट करतो. आपल्याला काय करायचं पुढे तो E पर्यंत वाढवायचा आहे. जिथे तो जॉईंट होईल तिथे आपण त्याला E पॉईंट करूया. हा झाला E पॉईंट. आपल्याला तो असा करायचा आहे की A', B', E येणार आणि दुसरा C', D' E होणार. हा झाला फर्स्ट पॉईंट या गणिताचा. आता आपण सेकंड पॉईंटकडे वळूया. सेकंड
आता लक्षात घ्या की टँजंट सेगमेंट थेरम बाय टँजंट सेगमेंट थेरम तुम्हाला माहिती आहे की ए आणि सी हे दोन सेम होणार. ए इक्वल टू सी. टँजंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. तसेच बी इक्वल टू काय होणार डी. हे दोन्ही सेम होणार. हे दोन टँजंट झाले मोठ्या सर्कलचे आणि छोट्या सर्कलचे. थर्ड पॉईंट आपल्याला ए इक्वल टू काय करायचे त्या ठिकाणी सी. आपण काय करूया ए इक्वल टू सी घेऊया. पण मग ए आणि सी मध्ये जर बघितला तर ए डॅश बी डॅश ई ए आणि सी डॅश डी डॅश ई ए. तर याचा अर्थ इथे एच्या ऐवजी मी ए बी प्लस बी ई घेऊ शकतो इक्वल टू सीच्या ऐवजी सी डी प्लस डी ई घेता येईल. पण इथे बीची व्हॅल्यू आणि डीची व्हॅल्यू सेम आहे. याचा अर्थ मी बीच्या ऐवजी डी लिहू शकतो. बघा म्हणजे मी इथे काय करतो ए बी प्लस डी लिहिला इक्वल टू बाकी तसंच ठेवा. आता सेम टू सेम जो आहे डी आणि डी जर गेला तर ए बी इक्वल टू काय भेटणार सी डी. याचा अर्थ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. तर अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला भेटेल. एक्सटेंड करायच्या लाईन्स टँजंटच्या आणि तुम्हाला ई पॉईंट भेटेल. त्याच्यावरून तुम्ही हे गणित सॉल्व करू शकता. बाय टँजंट सेगमेंट थेरम टँजंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट याचा यूज करून तुम्ही त्या ठिकाणी हे गणित सॉल्व करू शकता. इन फिगर अ सर्कल टचेस ऑल द साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. याच्यामध्ये एक क्वाड्रिलॅटरल दिला ए बी सी डी. फ्रॉम द इनसाइड द सेंटर ऑफ द सर्कल इज ओ. त्याचा सेंटर ओ सांगितला आहे. ए डी इज परपेंडिक्युलर टू डी सी. ए डी हा डी सीला काय आहे परपेंडिक्युलर आहे लक्षात घ्या. आणि बी सी इक्वल टू 38 क्यू बी इक्वल टू 27 आणि डी सी 25 दिला आहे. ॲक्च्युली ही डायग्राम थोडीशी तुम्हाला क्रॉस वाटत असेल पण त्यांनी परपेंडिक्युलर पॉईंट दिला आहे तिथे. ए डी इज परपेंडिक्युलर टू डी सी. याचा अर्थ तो 90 डिग्री आहे. तुम्हाला दाखवतो मी बघा. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी आपण पॉईंट्स काढूया. एक सर्कल काढतो मी बघा. या सर्कलमध्ये आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल त्यांनी सांगितलं आहे. आपण एक क्वाड्रिलॅटरल काढूया. या पद्धतीने आणि त्यांनी इथे हा डी आहे. पॉईंट्स नीट समजून घ्या. हे इथे हा डी आहे. त्याच्यानंतर इथे ए, इथे बी, इथे सी आहे. मध्ये एस, इकडे आर, इकडे पी आणि इकडे क्यू. आता सेंटरपासून बघा. या सेंटरपासून म्हणजे सेंटर ओ पासून एक लाईन वरती दिले. त्यानंतर एक बाजू एस पॉईंटला जोडायची आपल्याला. आता लक्षात येईल तुमच्या की याचे पॉईंट्स कोणते कोणते दिलेत बघा. पहिला आपण पॉईंट जर घेतला तर त्या ठिकाणी बी सीची व्हॅल्यू तुम्हाला हा ए डी पॉईंट समजून घ्यायचे. ए डी इज परपेंडिक्युलर टू आपल्याला काय सांगितलं आहे डी सी. याचा अर्थ हा 90 डिग्री आहे. समजून घ्या हे पॉईंट्स पहिले. आता त्या ठिकाणी बी सीची व्हॅल्यू म्हणजे हा बी सी जो पॉईंट आहे
याची व्हॅल्यू पूर्ण दिले 38, म्हणजे हा पूर्ण 38 आहे, लक्षात घ्या. त्याच पद्धतीने तिथे क्यू बी म्हणजेच बी क्यूची व्हॅल्यू दिली 27, म्हणजे हा दिला आहे 27. तर तुम्हाला पहिले क्यू सी, कारण रेडियस काढायचं आहे शेवटी, म्हणजे तुम्हाला क्यू सी पहिला पॉईंटला काढावं लागेल. तर आता इथे आपण पहिला पॉईंट इथे मांडूया. इथे अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री, हा पॉईंट इथे आपला आहेच. आता बघा गणितामध्ये फर्स्ट पॉईंट आपण क्रिएट करूया. फर्स्ट इथे सी, क्यू आणि बी हे एका लाईनमध्ये, त्यामुळे आपण पहिला पॉईंट तिथे यूज करू शकतो की बी सी इक्वल टू किंवा सी बी इक्वल टू म्हणा, कसं आहे म्हणा, सी क्यू प्लस बी क्यू, दोघांची व्हॅल्यू आपण ॲड करू शकतो. पण बी सी दिला आहे 38 इक्वल टू सी क्यू आपल्याला काढायचं आहे प्लस बी क्यू आहे 27, सी क्यू इक्वल टू 38 मायनस 27, म्हणजेच क्यू सी किती होणार 11. बघा हा 11 आहे. पण टँजंट थेरम काय सांगतो, हा जर 11 असेल, ही जर व्हॅल्यू 11 असेल तर टँजंट थेरमने हा पण 11 होणार. म्हणजे आपण पॉईंट इथे यूज करू शकतो बाय टँजंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आपण त्या ठिकाणी तो पॉईंट यूज करू शकतो. म्हणजे टँजंट थेरमने काय होईल, तो कॉन्ग्रुएंट होईल. याचा अर्थ जेवढा क्यू सी आहे तेवढाच एस सी होणार, दोघांची व्हॅल्यू होणार 11. हा पॉईंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे इथे. आता सेकंड पॉईंट बघा, इथे काय काय दिलेत ते. आता डी सी दिला आहे, डी सी आहे 25. आता डी सी बघा, हा जो डी सी दिला आहे हा दिला आहे 25, हा 25. मग आता सेकंड पॉईंट आपण क्रिएट करूया इथे. सेकंड पॉईंट लक्ष द्या जरा. सेकंड पॉईंटला आता आपण डी एस आणि सी घेऊया, एक कोलिनियर पॉईंट्स आहेत ते. याचा अर्थ डी सी जर काढायचं असेल तर डी एस प्लस एस सी करावं लागेल. म्हणजे डी सी आहे 25, डी एस आहे काढायचं आहे आणि एस सी आहे 11. डी एस इक्वल टू 25 मायनस 11. याचा अर्थ डी एसची व्हॅल्यू त्या ठिकाणी 14 युनिट्स होईल. ते युनिट्स आहेत, हा झाला 14 युनिट्स. म्हणजे हा झाला 14. आता लक्ष द्या, इथे क्वाड्रिलॅटरल DSOP आपल्याला बघायचं आहे. हा क्वाड्रिलॅटरल बघूया आपण. तिसरा पॉईंट क्वाड्रिलॅटरल DSOP. याच्यात अँगल P हा इक्वल होईल अँगल S, दोघांची व्हॅल्यू होईल 90. याचं कारण येईल बाय टँजंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतो की रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. याचा अर्थ ही 90 डिग्री होणार. म्हणजे हा पण 90 आहे आणि हा पण 90 आहे, तिन्ही 90 आहे त्याच्यामध्ये. बघा आता लक्ष द्या, इथे टँजंट थेरमने 90 आणलं. आता ओ हा सुद्धा रिमेनिंग अँगल होणार. अँगल ओ इक्वल टू 90, रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. कोणता आहे तो, DSOP. याचा तो रिमेनिंग अँगल आहे, तो पण 90 डिग्री होणार. आता आपण चौथा पॉईंटकडे वळूया. क्वाड्रिलॅटरल
DSOP इज ए रेक्टँगल. हा काय रेक्टँगल आहे, लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये DSOP हा रेक्टँगल आहे, पण त्याच्यामध्ये बघा हा OP आणि OS कॉन्ग्रुएंट होणार. रेडियस ऑफ सेम सर्कल. याचा अर्थ याचे जर का अपोजिट अँगल्स बघा, म्हणजे सगळे अँगल्स 90 आणि दोन साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे हा होणार स्क्वेअर. DSOP इज ए स्क्वेअर. हा झाला स्क्वेअर. बघा म्हणजे आपण काय केलं, इथे हा सेम आहे आणि हा पण सेम आहे. याचा अर्थ हे दोन सेम झाले आणि सगळे 90 आहेत, म्हणजे रिमेनिंग पण तुम्हाला सेमच भेटणार, म्हणजे तो काय होणार आहे स्क्वेअर. आता स्क्वेअर जर असेल तर ऑल साईड्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. इन स्क्वेअर लास्ट पॉइंट आहे हा. इन स्क्वेअर ऑल साइड्स आर इक्वल. याचा अर्थ त्या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यू सेम येणार, म्हणजे जेवढा DS आहे तेवढाच OS येणार. OS इक्वल टू बघा DS आणि OS झाला, त्यानंतर OP आणि DP इक्वल टू 14 युनिट्स. सगळ्यांची व्हॅल्यू 14 होणार. याचा अर्थ बघा डायग्राममध्ये हा 14 आहे, तर हा पण 14 होणार आणि हा पण 14. देअरफॉर द रेडियस ऑफ द सर्कल इज 14 युनिट्स. तर अशा प्रकारे हे गणित सॉल्व करायचं आहे. टँजंट थेरम आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर टँजंट सेगमेंट थेरम आहे. तर याच पद्धतीने आपल्याला हे गणित सॉल्व करायचं आहे. त्याच्या साईड्स दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी रेडियस सापडणार. तो क्वाड्रिलॅटरल जो आहे DSOP हा रेक्टँगल, तसेच तो स्क्वेअर पण होणार, कारण त्याच्या दोन साईड्सचे ज्या रेडियस असतात त्या सेम आहेत, म्हणजे तुम्हाला तो स्क्वेअर भेटणार आणि मग तुम्ही त्याला त्या पद्धतीने दाखवू शकता. In the figure, a circle with center P touches the semicircle at point Q and C having center O. लक्षात घ्या O हा सेंटरला आहे. If diameter of AB equal to 10, म्हणजे ही डायमीटर जी आहे ही पूर्ण डायमीटरच दिले त्यांनी, याची व्हॅल्यू दिले 10 अँड AC इक्वल टू 6. यातला AC जो आहे म्हणजे हा हाफ, लक्षात घ्या इथून तर इथपर्यंतची व्हॅल्यू ही दिले 6. देन फाइंड द रेडियस X ऑफ द स्मॉलर सर्कल, म्हणजे स्मॉलर सर्कलचा रेडियस फाइंड आउट करायचा आहे. गणित एकदम सोपं आहे. पहिले तुम्हाला त्याचे काही पॉईंट्स कवर करून घ्यायचे. त्यातला पहिला पॉईंट म्हणजे त्याने डायमीटर दिले. मग त्या डायमीटरमुळे फर्स्ट पॉईंट आपण चेक करूया की डायमीटर दिल्यामुळे किती रेडियस भेटतात त्याच्यामध्ये. तर डायमीटर AB इक्वल टू 10 आहे. मग आता रेडियस बघा, इथल्या रेडियस होणार पहिले आहे OA, ही पण रेडियस आहे, नंतर OB ही पण रेडियस येईल आणि OQ ही पण रेडियस आहे. दोघांची व्हॅल्यू 1/2 AB होणार. याचा अर्थ 1/2 इंटू 10 म्हणजेच येणार 5. लक्षात घ्या, म्हणजे इथे रेडियस आला 5, म्हणजे हा झाला 5 हाफ आतमधला, हा होणार 5, हा पूर्ण होणार 5 आणि हा एक 5 होणार पूर्ण. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला या व्हॅल्यूज तिथे 5 भेटल्या सगळ्या. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. त्याने अजून एक पॉईंट दिलेला आहे त्यात एक म्हणजे ACची व्हॅल्यू दिली आहे. AC बघा, AC किती आहे 6. त्याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतील. बघा थोडं आपण जरा सुटसुटीत गणित करूया हे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता याच्यात पॉईंट्सच लक्षात ठेवा. पहिला पॉईंट झाला. आता आपण सेकंड पॉईंटकडे वळूया.
सेकंड पॉईंट. ए सीची व्हॅल्यू बघा, म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी ए सी जर 6 दिलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ए सी हा ए ओ प्लस ओ सी करता येईल. बघा, ए सी इक्वल टू ए ओ प्लस ओ सी. आता ए सीची व्हॅल्यू ए ओ प्लस ओ सी जर असेल तर ए सी किती आहे बघा, याच्यामध्ये 6 दिलेलं आहे, 6. आणि त्या ठिकाणी ए ओची व्हॅल्यू बघा, ए सी दिला आहे 6, ए ओ आपण आत्ताच काढला तो 5 आहे, हा 5 आहे, अधिक ओ सी आपल्याला काढता येईल याच्यावरून. ओ सीची व्हॅल्यू काढायची ॲक्च्युली. ओ सी बरोबर त्या ठिकाणी 6 - 5 म्हणजे ओ सीची व्हॅल्यू होणार 1. हा पॉईंट लक्षात ठेवा. इथे आपण ओ सीची व्हॅल्यू फाइंड आउट केली म्हणजे ही किती भेटली 1, तर ती 6 होणार टोटल. आता आपण इथे पायथागोरस यूज करणार आहे, त्यामुळे आपल्याला इथे पायथागोरस आणायचं, एवढं लक्षात ठेवा. कारण रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट म्हणजे तो पी सी ओ 90 डिग्री भेटणार. थर्ड पॉईंट. आता थर्ड पॉईंटमध्ये तुम्हाला हा ओ पी काढायचा आहे, म्हणजे ओ क्यू जर घेतला ओ क्यू तर तुम्हाला ओ पी प्लस काय करावं लागेल, पी क्यू करावं लागेल. कारण ओ पी आणि क्यू एकाच लाईनमध्ये आहेत आणि ते ए ओ आणि सी हे एकाच लाईनमध्ये आहेत. मग ओ क्यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ओ क्यू हा रेडियस आहे म्हणजे तो 5 इक्वल टू ओ पीची व्हॅल्यू आणि आपल्याला काय करायचे, पी क्यू. ओ पीची व्हॅल्यू आपल्याला काय करायची त्या ठिकाणी ओ पी प्लस पी क्यू. पण पी क्यू बघा इथे हा पण आरच होणार, कारण हा आर आहे तर हा पण आर होणार. म्हणजे एक्स रेडियस आपण जर म्हटला तर ती एक्सच होणार. म्हणजे आपण तिथे एक्स लिहू शकतो. म्हणजेच 5 बरोबर ओ पी अधिक एक्स. म्हणजेच ओ पीची किंमत त्या ठिकाणी 5 वजा एक्स होणार. हा पॉईंट इथे लक्षात आला पाहिजे सगळ्यांच्या की याची व्हॅल्यू ही 5 वजा एक्स 5 - एक्स होणार. आता तुम्ही पायथागोरस यूज करून त्या ठिकाणी काय काढू शकता, पी सीची व्हॅल्यू काढू शकता. बघा, मग आता आपण लास्ट पॉईंट जो चौथा आहे त्याच्याकडे वळूया. चौथा पॉईंट, ती छोटी ट्रायंगल जर काढला तर बघा इथे हा टँजंट थिअरम आहे ॲक्च्युली. हा पॉईंट आपल्याला भेटला आहे आणि हा पॉईंट आपण शोधला. इथे पी आहे, इथे सी, इथे ओ. हा 5 - एक्स आहे आणि हा आहे 1 आणि तुम्हाला एक्स काढायचं आहे. टँजंट थेरमनुसार इन ट्रायंगल पी सी ओ अँगल पी सी ओ इक्वल टू 90. याला कारण आहे बाय टँजंट थेरम. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. म्हणजेच हा 90 डिग्री जर असेल तर बाय पायथागोरस थेरम यूज करू शकतो आपण. कसं लिहिणार, पी ओ स्क्वेअर इक्वल टू पी सी स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर. लक्षात घ्या. आता पी ओ किंवा ओ पी म्हणा, कसं आहे म्हणा, पी ओ स्क्वेअर जर घेतला तर तो 5 - एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे इक्वल टू पी सीची व्हॅल्यू एक्स आहे आणि हा 1 स्क्वेअर आहे. आता इथे आपण फॉर्म्युला यूज करतो आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. तर इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच ए म्हणजे कोणाचा स्क्वेअर होणार, 5 स्क्वेअर मायनस 2 × 5 × एक्स प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 होणार. आता इथे 5चा स्क्वेअर येणार 25 मायनस 10x प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1. आता आपण काय करूया, एक्स आणि एक्स दोन्ही जाणार, हे दोन गेले म्हणजे किती उरले 25 वजा 10x बरोबर 1. आता हे वजा 10x तसेच ठेवा आणि 1 तिकडे वजा 25 होणार. म्हणजेच वजा 10x बरोबर वजा 24. वजा वजा गेले म्हणजेच 10x बरोबर 24 होणार. x बरोबर 24 भागिले 10
म्हणजेच एक्सची किंमत होणार 2.4. याचा अर्थ रेडियस x of the smaller circle is 2.4 units. तर अशा पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, याच्यामध्ये पहिला तुम्हाला 6 दिलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला OC भेटणार. इथे लक्षात ठेवा, जो पिवळा रंग आहे ना त्याच्यात पायथागोरस यूज करायचा आहे, त्यामुळे त्या व्हॅल्यू जाणायच्या आहेत. आता हा 10 दिला त्यामुळे पाय झाले. हा पॉईंट आपल्याला इथे कवर होतो की तो 5 होणार डायमीटर असल्यामुळे. म्हणजे हा पॉईंट आपण इथे नाही घेतला तरी तुमच्या लक्षात येईल की डायमीटरमुळे तो 5 होणार. आणि हा O आणि B जर म्हणजे OC जर पकडला तर ते व्हॅल्यू 1 होते यामुळे. आणि वरती 5 - x होणार, ते x पकडल्यामुळे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर भेटतं 2.4 युनिट्स. तर अशा पद्धतीने हे गणित तुम्हाला सॉल्व करायचं आहे. थोडंसं वेगळं आहे पण सोपं आहे. या गणितामध्ये इन द फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. O हा सेंटर सांगितला आहे सर्कलचा. अँड अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ABC इक्वल टू 30 आणि आपल्याला अँगल CAB फाइंड आउट करायचं आहे. तर या गणितामध्ये 3 डायग्राम केलेले आहेत तयार. आपण पॉईंट्स क्रिएट केले की हे गणित एकदम सोपं आहे. पहिला पॉईंट लक्षात घ्या, हा O आहे, हा A आणि हा B आहे. तर डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क, म्हणजे जर मायनर आर्क जर बघितला, द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू, लक्षात घ्या, द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. तो काय असतो, करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल एवढा असतो. याचा अर्थ मी जर तुम्हाला आर्क दाखवला तर हा होणार, लक्षात घ्या, हा आर्क आहे AB, हा याच्या एवढा होणार, म्हणजे 90 येतं, हा पण 90 होणार. तुम्हाला माहिती आहे सेंट्रल अँगलची डेफिनेशन. याचा अर्थ अँगल AOB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AB होणार आणि याची व्हॅल्यू होणार 90 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ आर्क AB भेटला 90. हा झाला पहिला पॉईंट. आता सेकंड पॉईंट लक्षात घ्या. सेकंड, आता हा AB 90 आहे, AB हा काय 90 आहे. तर आर्क AB इज इंटरसेप्टेड बाय अँगल ACB बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. याच्यावर कोणता थेरम यूज करायचा, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तुम्हाला माहिती आहे की अँगल ACB इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AB. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे, हा 90 आहे. याचा अर्थ अँगल ACB इक्वल टू 1/2 × 90 म्हणजेच भेटणार 45. हा जो अँगल आहे हा भेटला 45. तर लक्षात घ्या, हा आपल्याला भेटला 45. आता आपण ट्रायंगलमध्ये मेजरमेंट टाकूया. लक्षात घ्या, इथे ट्रायंगलमध्ये जर बघितला तर ACB झाला 45, हा दिला आहे 45. हा अँगल 30 आहे ऑलरेडी. म्हणजे आपल्याला कोणता काढायचा आहे, तर आपल्याला कोणता काढायचा आहे, CAB. मग आता ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल CAB द सम ऑफ मेजर, आपला कितवा पॉईंट येईल, तिसरा, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे आपण मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजेच अँगल आपला पहिला येईल ACB प्लस अँगल CAB प्लस अँगल ABC इक्वल टू 180.
मग आपल्याला इथे अँगल ACB आहे 45 प्लस आपल्याला CAB काढायचं आहे प्लस आहे 30 इक्वल टू 180. म्हणजे अँगल CAB प्लस हे होणार 75 इक्वल टू 180. म्हणजेच अँगल CAB इक्वल टू 180 मायनस 75. म्हणजेच अँगल CAB इज इक्वल टू 105. तर अशा पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे. एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि तो जो करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. म्हणजे इथे तुम्हाला हा 90 आहे तर 90 भेटणार. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. नंतर इथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करायचा. आर्क AB इज इंटरसेप्टेड बाय अँगल ACB आणि तो 90 म्हणजे 45 होणार. आणि मग द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल 180 यूज करायचं. तर तुम्हाला CAB भेटणार 105. इन फिगर O is the center of the circle. बघा O हा सेंटर ऑफ द सर्कल आहे. लाईन AQ इज अ टँजंट. लाईन AQ ही काय टँजंट आहे. इफ OP इक्वल टू 3 आहे. OP 3 आहे तर OQ पण 3 होणार. का तर रेडियस ऑफ सेम सर्कल येणार. लक्षात घ्या. म्हणजेच पहिला पॉईंट रेडियस ऑफ सेम सर्कल OP इक्वल टू OQ इक्वल टू 3. म्हणजेच आपल्याला जर PQ काढायचं असेल तर त्या ठिकाणी OP प्लस OQ करावं लागेल. याचा अर्थ 3 + 3 होणार 6. म्हणजे ही व्हॅल्यू 6 आहे. लक्षात ठेवा पूर्ण. आणि हा 90 डिग्री होणार कारण टँजंट थेरम येईल तिथे. तो नंतरचा पॉईंट आहे. आता इथे आपल्याला अँगल फाइंड आउट करायचे. तर हा जो दिला आहे आर्क PM हा 120 आहे. म्हणजे हा जो आर्क आहे हा PM हा दिला आहे 120. आणि आपल्याला QM काढावा लागेल पहिला. QM का तर तुम्हाला तो लक्षात येईल QM का काढायचा. तर सेमी सर्कल असेल तर त्या ठिकाणी आपण हा पॉईंट नंतर बघूया. सेमी सर्कल बघा. हा काय सेमी सर्कल आहे. म्हणजेच मेजर ऑफ आर्क PMQ इज इक्वल टू 180 डिग्री. याचं कारण आहे सेमी सर्क्युलर आर्क. मग जर मला दोघांची बेरीज केली मेजर ऑफ आर्क PM प्लस मेजर ऑफ आर्क MQ तर इक्वल टू 180 होणार. PMची व्हॅल्यू आहे 120 एक प्लस मेजर ऑफ आर्क MQ इक्वल टू 180. म्हणजेच मेजर ऑफ आर्क MQ इक्वल टू 180 मायनस 120. याचा अर्थ मेजर ऑफ आर्क MQ इक्वल टू येणार 60. म्हणजे MQची व्हॅल्यू 60 आहे. तुमच्या लक्षात येईल बरोबर हे गणित. ही व्हॅल्यू आहे 60. आता इथे 60 आहे तर मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो आहे खाली. इथे एक डायग्राम काढतोय मी. बघा आता इथे हा P आहे. लक्षात घ्या हा पॉईंट. डायग्राम तीच आहे. बघा इथे P आणि M आहे आणि इथे Q आहे आणि हा 60 आहे. 60 इथे M इथे P आणि इथे Q आहे. बघा इथं काय येईल आर्क. आपण हा पॉईंट यूज करूया. थर्ड आपण पहिले किती घेतला हा पहिला आहे. हा दुसरा पॉईंट करू आपण. सेकंड पॉईंट आर्क MQ इज इंटरसेप्टेड बाय अँगल MPQ. हा अँगल आहे तो इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय येईल तर अँगल MPQ इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क MQ. याचा अर्थ 1/2 इंटू 60 म्हणजेच किती येणार 30. अँगल MPQ हा आला 30 डिग्री.
बघा हा 30 डिग्री झाला इथे. याचा अर्थ या ट्रायंगलमध्ये हा 30 डिग्री येणार, हा 90 आहे टँजंट थेरमने. म्हणजेच आता बघा अँगल पी हा झाला 30, अँगल क्यू हा 90. याला येईल कारण बाय टँजंट थेरम. टँजंट थेरम काय आहे, रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. तुमच्या लक्षात येईल हा 90 डिग्री येतो. आता इथे रिमेनिंग अँगल ए इक्वल टू 60, रिमेनिंग ऑफ ए ट्रायंगल. रिमेनिंग अँगल ऑफ ए ट्रायंगल. आता बाय 30, 60, 90, बाय 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम. तुम्हाला जो विचारला आहे ना क्वेश्चन, तो पहिले बघून घ्या कोणता आहे. बाय 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम तुम्हाला काढायचा आहे ए पी. मग ए पी हा जर काढायचा असेल तर तुम्हाला हा 60च्या अपोजिट अँगल दिलेला आहे. 60च्या अपोजिट साईड दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला यूज करावं लागेल अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री. अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री इज √3 अपॉन 2 ऑफ इट्स हायपोटेनियस. आता आपण इथे 60च्या अपोजिट साईड आहे पी क्यू इक्वल टू √3 अपॉन 2 इंटू ए पी. आता आपल्याला ए पी काढायचं आहे. पी क्यूची व्हॅल्यू आहे 6 अपॉन 2 इंटू ए पी. याचा अर्थ ए पी इक्वल टू 6 इंटू 2 अपॉन √3 होणार. म्हणजेच ए पीची व्हॅल्यू होणार 12 अपॉन √3. याला रॅशनलायझिंग करूया. डिनॉमिनेटर ए पी इक्वल टू 12 √3 इंटू √3 अपॉन √3 केले. म्हणजेच 12 √3 अपॉन 3 होणार. याचा अर्थ 3×12 म्हणजे 4 वर्गमुळात 3. हे झालं तुमची ए पीची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे. थर्टी 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम याच्यामध्ये यूज करायचं आहे. पुन्हा एकदा बघा हा जो आहे याच्यामध्ये बघा पहिला तो 3 दिला आहे, त्याच्यावरून तो 3 म्हणजे तो 6 होणार. 120 अँगल दिला आहे तो 60 होणार. त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज केला तर 30 होतो. 30 60 90 आहे. 60च्या अपोजिट 6 दिला आहे म्हणून अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री यूज केला तर तुम्हाला आन्सर भेटतं 4√3. या गणितामध्ये नीट बघा, ए सर्कल टचेस साईड बी सी ॲट पॉईंट पी. बी सी हा पॉईंट पीला त्या ठिकाणी काय करते, टच करते. म्हणजे हा पॉईंट पी आहे. ऑफ द ट्रायंगल ए बी सी. फ्रॉम आउटसाइड ऑफ द ट्रायंगल फर्दर एक्सटेंडेड लाइन्स ए सी अँड ए बी आर टचिंग टू द सर्कल ॲट पॉईंट एन अँड एम रिस्पेक्टिवली. प्रूव्ह दॅट ए एम इज इक्वल टू 1/2 ऑफ पेरिमीटर ट्रायंगल ए बी सी. आता इथे पहिला पॉईंट लक्षात घ्या. इथे आपल्याला त्या ठिकाणी पॉईंट्स क्लिअर करायचे. इथे आपण जे पॉईंट्स क्रिएट करणार आहेत त्याच्यामध्ये बघा हा फर्स्ट पॉईंट इथे आपण करणार आहेत, सेकंड इथे आणि थर्ड पॉईंट आहे. थर्ड पॉईंट आपल्याला काय बघायला लागणार आहे तर पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी. हा पॉईंट शॉर्टकट इथे करून ठेवतो मी की पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू. आपल्याला पेरिमीटर काढायचं असेल तर ट्रायंगलच्या 3 साईडची काय करायची, ॲडिशन. मग आपल्याला माहिती आहे की याच्या एका ठिकाणी पेरिमीटर म्हणजेच ट्रायंगल याच्यामध्ये पहिला येणार साईड ए बी, नंतर येणार साईड बी सी आणि तिसरी साईड येणार ए सी. आता या 3 साईड्सविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. लक्षात घ्या ए बी, बी सी आणि ए सी. आता याच्यात बघा इथे जर तुम्ही पॉईंट्स नीट बघितले तर पहिला बाय टँजंट सेगमेंट थेरम.
बाय टँजेंट सेगमेंट थेरम. आता टँजेंट सेगमेंट थेरमनुसार पहिला त्या ठिकाणी AM हा कॉन्ग्रुएंट होणार कोणाला, ANला. बघून घ्या, AM इक्वल टू काय येणार, AN. त्याच्यानंतर तो जो BM आहे बघा, BM आणि BP हे दोन सेम होणार. BM इक्वल टू होणार BP. आणि तसंच CN इक्वल टू म्हणजे CP इक्वल टू CN. हे झाले पहिले पॉईंट्स. टँजेंट सेगमेंट थेरम यूज केला आपण इथे. याच्यावरून तुम्हाला या साईड्स सेम भेटतील. आता सेकंड पॉईंट लक्षात घ्या. जर मला AB काढायचं असेल, AB, तर मला AM मधून मायनस BM करावं लागेल. लक्षात घ्या हा पॉईंट. म्हणजे हा AB काढायचा असेल तर AM मायनस BM करावं लागेल. मोठ्यामधून तो BM मायनस करावं लागेल. तसाच AB म्हणजे ही पहिली साईड आहे. इथं AB का घेतला तर आपण ही साईड घ्यायची. आता दुसरी आपल्याला AC फाइंड आउट करायचे बघा. मग AC जर घ्यायचं असेल तर AC हा AN म्हणजे बिगर मायनस CN होणार. म्हणजे हा पूर्ण याच्यातून मायनस करायचा आहे. आणि लास्ट पॉईंट बघा. आता इथे ANची व्हॅल्यू आणि CN आहे, तर जेवढा AN आहे तेवढाच AM आहे. लक्षात घ्या. म्हणजे हा पॉईंट बघा, इथे AN आहे आणि इथे AM आहे. म्हणजे ANची व्हॅल्यू पण AM लिहू शकतो. म्हणजे मी ते AM मायनस CN लिहू शकतो. इथपर्यंत आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे. हा पॉईंट इथपर्यंत घ्यायचा आहे. आता पुढचा पॉईंट लक्षात घ्या. आपल्याला BC, AC झाला. आता BC पॉईंटकडे बघूया. आता BC बघा, याच्यामध्ये BC जर काढायचं असेल तर मला त्या ठिकाणी BP प्लस PC करावं लागेल. पण इथे या दोघांच्या व्हॅल्यू चेंज करू आपण. कोणाच्या, BP आणि PCच्या. तर इथे BPची व्हॅल्यू त्या ठिकाणी बघा, इकडे BP इक्वल टू आपल्याला BM आहे. BM इक्वल टू BP. म्हणजेच आपण BPची व्हॅल्यू BM लिहू शकतो इथे. म्हणजेच BC बरोबर आपण BM. आणि या CNची व्हॅल्यू आपण म्हणजे PCची व्हॅल्यू आपण CN लिहू शकतो. म्हणजे आपण इथे चेंज करूया व्हॅल्यू. इथे होणार CN. बस एवढं ठेवायचे. हे तीन व्हॅल्यूज आपल्याला तिथे पुट आउट करायचे आहेत. 2 मायनसमध्ये आहेत आणि 1 प्लसमध्ये असणार. आता इथे आपल्याला त्या ठिकाणी ABची व्हॅल्यू घेऊया. ABची व्हॅल्यू आहे AM मायनस BM प्लस. आता BCची व्हॅल्यू बघा, इकडे मागे आपण रायटिंग आहे बाजूला, BM प्लस CN प्लस ACची व्हॅल्यू आहे AM मायनस CN. आता त्या ठिकाणी आपण सेम जवळ आणले तर AM प्लस AM होणार. आता याच्यात बघा, हा BM आणि हा BM प्लस मायनस जातो. इथे हा CN आहे. आता CN प्लस मायनस गेला म्हणजे AM आणि AMच उरतो. म्हणजेच पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 2AM होतील. याचा अर्थ AM इक्वल टू आपल्याला 1/2 इंटू पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC हे प्रूव्ह होतं. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एकदम सोप्या मेथडने. फक्त AB, BC आणि AC या सगळ्यांच्या साईड्स चेंज करायच्या. एक प्लस बाकीच्या मायनस येतात. AM आला पाहिजे एवढं फक्त बघायचं. त्या पद्धतीने हे गणित तुम्ही सॉल्व करू शकता.